भीती व अज्ञान कसे दूर करावे हा विषय आपण पाहत आहोत. याचे सविस्तर विश्लेषण करणार आहोत. व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. माझे 3 चॅनल आहेत. एक आहे नागेश होळकर ऑफिशियल, दुसरं आहे जय मल्हार इन्फॉर्मेशन अँड अदर, तर तिसरं आहे माय परफेक्ट एज्युकेशनल चॅनल. या तिन्ही चॅनलचे व्हिडिओ प्रेरणादायी आहेत, उत्साहवर्धक आहेत, जीवन सुंदर करणारे आहेत, छान आहेत, मजेदार आहेत, रंगीतदार आहेत, मनोरंजक आहेत. म्हणून या तिन्ही चॅनलचे व्हिडिओ पाहत राहा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि चॅनल आपलं शेअर. भीती व अज्ञान कसे दूर करावे, या भीती व अज्ञानापासून कशी सुटका करून घ्यावी हे आपण पाहता. अज्ञान हे शिक्षणामुळे दूर होते. अज्ञान जर दूर करायचं असेल, अंधकार जर दूर करायचा असेल, या आपला अडाणी पण दूर करायचा असेल तर आपल्याला शिक्षण घ्यावे लागेल, आपल्याला शिक्षण शिकावे लागेल, आपल्याला चांगले सुंदर शिक्षण शिकावे लागेल, सुशिक्षित व्हावे लागेल, ज्ञान घ्यावे लागेल, मन लावून शिकावे लागेल, ध्यानपूर्वक मनपूर्वक शिकावे लागेल. कारण शिक्षणाशिवाय काही नाही. शिक्षणाशिवाय क्रांती घडत नाही. शिक्षणाशिवाय अक्कल येत नाही. शिक्षणाशिवाय प्रगती होत नाही. शिक्षणाशिवाय विकास होत नाही. म्हणून शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे. शिक्षण हे आपल्या जीवनाचा आधारस्तंभ आहे. शिक्षण हे एक अविभाज्य घटक आहे. शिक्षण हे मूल्यवान आहे. शिक्षण हे धनवान आहे. शिक्षण हे श्रीमंत आहे. शिक्षण हे आपलं जीवन सुंदर करते, आपलं जीवन छान करते, मजेदार करते, रंगीत करते. म्हणून शिक्षण शिकलं पाहिजे. जर आपलं अज्ञान दूर करायचं असेल, आपलं अडाणीपण दूर करायचं असेल, आपल्याला साक्षर व्हायचं असेल, आपल्याला सर्व पूर्ण माहिती करून घ्यायची असेल, आपल्याला लिहिता वाचता बोलता आलं पाहिजे, यासाठी शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे. पण शिक्षण शिकलं पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे, मनातून शिकलं पाहिजे, ध्यानातून शिकलं पाहिजे. शिक्षणामुळे आपली सर्वांगीण प्रगती होते. शिक्षणामुळे आपला विकास होतो. शिक्षणामुळे आपल्याला कळतं, वळतं, समजतं. शिक्षणामुळेच आपल्याला अक्कल येते. शिक्षणामुळेच कुठं काय आहे, जगात काय घडत आहे, कुठं काय घडत आहे, आपल्याला कोण फसवत आहे, आपल्याला कोण लुबाडत आहे, आपला कोण गैरफायदा घेत आहे, आपल्या भोळ्या चांगल्या स्वभावाचा कोण गैरफायदा घेत आहे, आपल्याला कोण फसवत आहे, हे आपल्याला कळतं, हे समजतं. म्हणून शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे. शिक्षण हे अंधकार दूर करते. शिक्षण हे अज्ञान दूर करते. म्हणून अज्ञान जर दूर करायचं असेल, ज्ञानी जर व्हायचं असेल, समजदार शहाणे जर व्हायचं असेल, सुंदर जर व्हायचं असेल, जीवन सुंदर जर करायचं असेल, यासाठी शिक्षण शिकलं पाहिजे. शिक्षण केव्हाही घेता येते. शिक्षण केव्हाही शिकता येते. ना बंधन ना आट. शिक्षणाला कोणाची आट नसते. शिक्षणाला कोणती आट नसते. शिक्षणाला वय नसते. शिक्षणाला मर्यादा नसते. शिक्षणाला बंधन नसते. शिक्षण केव्हाही घेता येते. शिक्षण केव्हाही शिकता येते. म्हणून मनातला संकोचपणा काढून टाका. मनातला गैरसमजपणा काढून टाका. मनातला भ्रम काढून टाका. मनातली लाज काढून टाका. शिक्षण केव्हाही घेता येते. शिक्षण केव्हाही शिकता येते. साक्षर केव्हाही होता येते. ज्ञानी केव्हाही होता येते. फक्त शिकण्याची तयारी पाहिजे. शिकण्याची जिद्द पाहिजे. इच्छा तयारी पाहिजे. संयम पाहिजे. सहनशीलता पाहिजे. आत्मविश्वास पाहिजे. प्रगल्भ आत्मविश्वास पाहिजे. धीर पाहिजे. धैर्य पाहिजे. जाण पाहिजे. महत्त्वाकांक्षा पाहिजे. जिद्द चिकाटी पाहिजे. धाडस पाहिजे. साहस पाहिजे. मनाची तयारी असली पाहिजे. हिंमत असली पाहिजे. धाडस असलं पाहिजे. तर आपण केव्हाही शिकू शकतो. आपण केव्हाही साक्षर होऊ शकतो. आपण आपली प्रगती करू शकतो. आपण आपला विकास करू शकतो आणि आपलं जीवन सुंदर करू शकतो. फक्त शिकण्याची जिद्द पाहिजे. तयारी पाहिजे. इच्छा पाहिजे. चांगला मार्ग पाहिजे. धीर धैर्य पाहिजे. माणुसकी पाहिजे. चांगली गुणवत्ता पाहिजे. संयम पाहिजे. आत्मविश्वास पाहिजे. स्वावलंबी पाहिजे. सत्य पाहिजे. एकता पाहिजे. प्रेम पाहिजे.
तर आपण केव्हाही शिक्षण घेऊ शकतो आणि आपलं अज्ञान दूर करू शकतो. म्हणून चांगल्या शिक्षणाने, सुंदर शिक्षणाने, जबरदस्त शिक्षणाने तुम्ही तुमचं अज्ञान दूर करा. कारण अज्ञान दूर केल्याशिवाय, तुमचं अडाणी पण दूर केल्याशिवाय, तुमचा नासमजपणा दूर केल्याशिवाय तुमची प्रगती होत नाही, तुमचा विकास होत नाही. म्हणून तुम्हाला जर अज्ञान दूर करायचं असेल, तुम्हाला जर तुमचा विकास करायचा असेल, तुम्हाला स्वाभिमानी स्वावलंबी बनायचा असेल, तुमचं जीवन सुंदर करायचं असेल, छान छान करायचं असेल, रंगमय करायचं असेल, चांगलं जीवन जगायचं असेल, तर तुम्हाला शिक्षण घ्यावेच लागेल, शिक्षण शिकावेच लागेल. शिक्षणाशिवाय पर्याय नाही, शिक्षणाशिवाय इलाज नाही. कोणी म्हणतं शिकून तरी काय करावं, शिकून तरी काय फायदा, नोकरीच लागत नाही, शिकून तरी काय फायदा. अरे तसं नाही. शिक्षणाशिवाय तुम्हाला ज्ञान येत नाही, शिकल्याशिवाय तुम्हाला शहाणपण येत नाही, शिक्षणाशिवाय तुम्हाला समजदारपण येत नाही. नुसत्या नोकरीवरच अवलंबून नका राहू. तुम्हाला इतरही व्यवसाय करता येतात, इतरही बिझनेस करता येतो, इतरही काम करता येते. त्यासाठी शिक्षण लागते, त्यासाठी शिक्षण कामं आहे. शिक्षणामुळे लिहिता येते, शिक्षणामुळे बोलता येते, शिक्षणामुळे वाचता येते, शिक्षणामुळे सर्व काही समजते. म्हणून शिक्षण आलं पाहिजे. म्हणून शिक्षण हे कुचकामी नाही, पण शिकून तरी काय करू असं म्हणण्याऐवजी शिकून माझा मी विकास करतो असं म्हणा. म्हणून शिक्षण हे कामाचं आहे, उपयोगाचं आहे. म्हणून मनातले गैरसमज, भ्रम, संकोचपणा दूर करा. शिकून तरी काय करू, कशाला शिकायचं, का शिकायचं, नोकरी तर लागत नाही, काहीतरी मिळत नाही, मग का शिकायचं असं म्हणणं दूर करा. असं म्हणू नका. असं म्हणून स्वतःला निराश करू नका, नाराज करू नका. आनंदी राहा, मजेत राहा, हसत खेळत जीवन जगा. शिक्षण शिका, कारण शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे, शिक्षण हे फार उपयोगाचं आहे, कामाचं आहे. शिक्षणामुळेच आपली खरी प्रगती होते, शिक्षणामुळेच आपलं जीवन सुंदर होते. म्हणून शिक्षण कामाचं आहे, उपयोगाचं आहे. म्हणून शिक्षण शिका, मन लावून, ध्यान लावून शिक्षण शिका. मग नोकरी जरी नाही लागली तर तुम्ही कोणताही व्यवसाय करू शकता, कशाचाही व्यवसाय करू शकता. कोणताही जर व्यवसाय टाकला तर त्याला शिक्षण लागते. कोणताही व्यवसाय करा, कुठलाही व्यवसाय करा, त्याला शिक्षण लागते. कारण हिशोब यावा लागतो आणि हिशोब हा शिक्षणामुळेच येतो. तुम्ही जर किराणा दुकान टाकला असेल तर त्यासाठी शिक्षण लागतंच. तुम्हाला हिशोब यावा लागतो. तुम्हाला कळायला पाहिजे कोणाला किती सामान दिलं, कोणाला काय काय दिलं, किती सामान दिलं, हे कळण्यासाठी, हे समजण्यासाठी तुम्हाला हिशोब करावा लागतो, मांडून ठेवावं लागतं. पण मांडता आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे, हिशोब समजला पाहिजे, कळाला पाहिजे. त्यासाठी शिक्षण लागतं. तुमचं कोणताही दुकान असो, कोणताही व्यवसाय असो, कोणताही बिझनेस असो, त्यासाठी शिक्षण लागतं. म्हणजे कपड्याचं दुकान असेल तरी शिक्षण लागतं, किराणा दुकान असेल तरी शिक्षण लागतं, चाय टपरी असेल तरी शिक्षण लागतं, पान टपरी असेल तरी शिक्षण लागतं, मोठा धंदा असेल तरी शिक्षण लागतं, संगणकाचं दुकान असेल तरी शिक्षण लागतं, घड्याळाचं दुकान असेल तरी शिक्षण लागतं, मोबाईल दुकान असेल तरी शिक्षण लागतं. म्हणजे कोणताही व्यवसाय असो, कोणताही बिझनेस असो, गॅरेज असो, कोणताही काही असो, शिक्षण लागतं म्हणजे लागतं. शिक्षणाची आवश्यकता आहे म्हणजे आहे. कोणताही बिझनेस करा, कोणताही व्यवसाय करा, कुठला व्यवसाय करा, त्याला शिक्षण लागतं म्हणजे लागतं. परंतु जर तुम्हाला शिक्षण नसेल, ज्ञान नसेल, तुम्ही अज्ञानी असाल, अडाणी असाल, तर मात्र तुम्हाला कोणतीच प्रगती करता येत नाही, कोणताच विकास करता येत नाही. म्हणून अज्ञान दूर करा. तर अज्ञान कसे दूर करायचं, तर अज्ञान हे चांगल्या शिक्षणाने, सुंदर शिक्षणाने दूर करता येतं. शिकून अज्ञान दूर करता येतं. चांगलं शिक्षण घेऊन अज्ञान दूर करता येतं. केवळ पैशासाठी शिकणे, केवळ पास होण्यासाठी शिकणे म्हणजे शिक्षण नव्हे. केवळ डिग्री घेणे म्हणजे शिक्षण नव्हे. केवळ पास होणे म्हणजे शिक्षण नव्हे. केवळ टक्केवारी पडणे म्हणजे शिक्षण नव्हे. या केवळ मोठेपणा शिकणे म्हणजे शिक्षण नव्हे. केवळ टाईमपास करणे म्हणजे शिक्षण नव्हे. तर मन लावून, ध्यान लावून शिकणे, आपली सर्वांगीण प्रगती करणे, आपल्याला कळणे, समजणे, वळणे, शहाणपण येणे म्हणजे शिक्षण होय. आपल्या मनात घुसणे, आपल्या अंतर्गात घुसणे, आपली सर्वांगीण प्रगती होणे, विकास होणे, प्रगती होणे म्हणजे शिक्षण होय. शिक्षणाचा खरा अर्थ कळणे होय, समजणे होय, वळणे होय, शहाणपणे होय, समजदारपणे येणे होय. म्हणून शिक्षण चांगले शिका, चांगले शिक्षण घ्या, सुंदर शिक्षण घ्या आणि आपले अज्ञान दूर करा. म्हणून अज्ञान कसे दूर करायचं, तर चांगल्या शिक्षणाने, सुंदर शिक्षणाने, दर्जेदार शिक्षणाने, उत्तम शिक्षणाने तुम्ही अज्ञान दूर करू शकता.
म्हणून शिक्षण आवश्यक आहे. म्हणून शिक्षण शिकलं पाहिजे, चांगले शिक्षण घेतलं पाहिजे, तर ते शिक्षण घेतलं पाहिजे आणि आपलं अज्ञान दूर केलं पाहिजे. अशा प्रकारे या शिक्षणावर कितीही बोलता येतं. शिक्षणावर किती जरी बोलत बसलं तरी शब्द अपुरे पडतील. एवढं शिक्षण हे विशाल आहे, महाविशाल आहे. म्हणून चांगलं शिकून, दर्जेदार शिकून, उत्तम शिकून, तळमळी धडपडीने शिकून, ध्येयाने शिकून, आत्मविश्वास ठेवून, जिद्द चिकाटी ठेवून, धीर, धैर्य, जाणीव, ध्यास, जिद्द चिकाटी, आवड, गोडी, इच्छा, तयारी, आत्मविश्वास ठेवून शिका, संघटित व्हा, आपला विकास करा, आपली प्रगती करा. शिक्षण कामाचं आहे, उपयोगाचं आहे आणि आपलं अज्ञान दूर करा. आता भीती कशी दूर करायची? भीती दूर करायची चांगलं कार्य करून, चांगलं काम करून, योग्य वागून, चांगलं वागून, सुंदर वागून, चांगलं बोलून, सुंदर बोलून, चांगला व्यवहार करून, चांगलं आचरण करून, सत्यता, प्रेम, एकता ठेवून ही भीती दूर करायची. पण भीती कशाला वाटते? कशामुळे भीती वाटते? कशाची भीती वाटते? का घाबरता? का भीता? कशामुळे भीता? चांगलं धाडसाने जगा. भीती दूर करण्यासाठी धाडस ठेवलं पाहिजे. भीती दूर करण्यासाठी संयम ठेवला पाहिजे. भीती दूर करण्यासाठी साहसी झालं पाहिजे. भीती दूर करण्यासाठी मनातला संकोचपणा दूर केला पाहिजे. भीती दूर करण्यासाठी मनातला गैरसमजपणा, भ्रम दूर केला पाहिजे. भीती दूर करण्यासाठी धाडसी झालं पाहिजे, संघर्ष झालं पाहिजे, काम कष्ट केलं पाहिजे, मेहनत केली पाहिजे, सत्यता ठेवली पाहिजे, माणुसकी ठेवली पाहिजे, योग्यता ठेवली पाहिजे, लायकी ठेवली पाहिजे, नम्रता ठेवली पाहिजे, विनम्रता ठेवली पाहिजे, चांगुलपणा ठेवला पाहिजे, सत्याच्या मागं धावलं पाहिजे, शिस्तता ठेवली पाहिजे, सुंदरता ठेवली पाहिजे, धाडसपणा ठेवला पाहिजे, योग्यता ठेवली पाहिजे. तर आपली भीती दूर होते आणि आपण निर्भय बनतो, आपण धाडसी होतो. भीती कोणाला वाटते? की ज्या माणसाने काही चूक केली असेल, ज्या माणसाला काही येत नाही, काही समजत नाही, जो माणूस काम करत नाही, कष्ट करत नाही, मेहनत करत नाही, ज्या माणसाच्या मनात धास्ती असते, भय असतं, ज्या माणसाच्या मनात संकोचपणा असतो, समज असतात, गैरसमज असतात, भ्रम असतो, जो काम करीत नाही, कष्ट करत नाही, जो दुसऱ्याला त्रास देतो, जो दुसऱ्या जीवावर जगतो, ज्याला माणुसकी नाही, ज्याला सत्याची जाणीव नाही, ज्याला एकतेची जाणीव नाही, त्या माणसाला भीती वाटते. जो अंधश्रद्धा पाळतो, जो खुळचट कल्पना पाळतो, जो मूर्ख रूढी पाळतो, जो दुसऱ्याला फसवतो, लुबाडतो, जो दुसऱ्याचे पैसे बुडवतो, जो दुसऱ्याकडे वाईट नजरेने पाहतो, जो दुसऱ्याविषयी वाईट मत व्यक्त करतो, वाईट विचार करतो, जो दुसऱ्याकडे वाईट नजरेने पाहतो, अशा माणसाला भीती वाटते. ही भीती दूर करण्यासाठी तुम्हाला चांगलं वागावं लागेल, तुम्हाला चांगलं बोलावं लागेल, तुम्हाला चांगलं आचरण करावं लागेल, तुम्हाला चांगला व्यवहार करावा लागेल, तुम्हाला माणुसकी ठेवावी लागेल, तुम्हाला सत्यता ठेवावी लागेल, तुम्हाला एकता ठेवावी लागेल, तुमच्या मनातला संकोचपणा दूर करावा लागेल, गैरसमज दूर करावे लागतील, भ्रम दूर करावा लागेल, चांगुलपणा ठेवावा लागेल, निर्भय व्हावं लागेल, धाडसी व्हावं लागेल, शिक्षण शिकावे लागेल, समजदार पण ठेवावं लागेल, दुसऱ्याचं ऐकावं लागेल, विचार सुंदर ठेवावे लागतील आणि दुसऱ्याविषयी चांगला विचार करावा लागेल, सुंदर विचार, सुंदर मन ठेवावं लागेल, काम करावं लागेल, कष्ट करावं लागतील, मेहनत करावी लागेल, संयम ठेवावं लागेल, सहनशीलता ठेवावी लागेल, ध्येय ध्यास ठेवावं लागेल आणि सुंदर जीवन जगावं लागेल. तेव्हा तुमची भीती दूर होते. म्हणून भीती दूर करण्यासाठी चांगला व्यवहार करणे आवश्यक आहे, चांगलं काम करणे आवश्यक आहे, चांगलं कार्य करणे आवश्यक आहे. कर्म चांगलं करा तर तुम्हाला भीती वाटणार नाही, तुम्हाला संकोचपणा वाटणार नाही, तुम्हाला अपयश येणार नाही, तुमचं कोणतंच नुकसान होणार नाही. म्हणून कर्म चांगले केले पाहिजे. कर्म चांगले केले तर चांगलं फळ मिळतं. म्हणून कार्य चांगलं करा, कर्म चांगलं करा, काम चांगलं करा, कष्ट मेहनत करा, चांगलं वागा, चांगलं बोला, चांगलं राहा,
बिनधास्त राहा, बिनधास्त जीवन जगा. तुमची काही चूक नसेल, तुमची काही चूक नसेल, तुम्ही दोषी नसाल, तुम्ही योग्य असाल, लायक असाल, तुम्ही सुंदर विचारी असाल, तुम्ही निर्दोष असाल, तुम्ही गुणी असाल, तुम्ही सत्यवादी असाल, तुम्ही सुंदर विचारी असाल, तर तुम्हाला कशाचीच भीती वाटत नाही आणि कोणीही तुम्हाला भीती दाखवू शकत नाही, कोणीही तुम्हाला घाबरू शकत नाही. जर आपलं मन धीट असेल, जर आपलं मन धीट असेल, आपल्या मनात कोणताही संकोच नसेल, कार्य करण्याची, या काही करण्याची, या पुढे जाण्याची, या संघर्ष करण्याची तयारी असेल, आत्मविश्वास प्रगल्भ असेल, जिद्द चिकाटी असेल, विश्वास असेल, धीर धैर्य असेल, ध्यास असेल, आवड गोडी असेल, इच्छा तयारी असेल, संकट अडचणी समस्या दुःख याचा सामना करण्याची तयारी असेल, धाडस असेल, साहस असेल, शिस्त असेल, नम्रता असेल, माणुसकी असेल, तर तुम्हाला कोणीही घाबरू शकणार नाही, तुम्हाला कोणीही भीती दाखवू शकणार नाही आणि कोणीही तुमचा गैरफायदा घेऊ शकणार नाही. म्हणून तुम्ही सतत सावधान राहा, सतर्क राहा, जागृत राहा, दक्ष राहा. सावधान राहणे आवश्यक आहे, दक्ष राहणे आवश्यक आहे, जागरूक राहणे आवश्यक आहे. पुढे काय घडेल काही सांगता येत नाही, पुढे काय होईल काही सांगता येत नाही, कधी काय होईल कधी काय घडेल काही सांगता येत नाही, कधी कोणतं संकट येईल काही सांगता येत नाही, कधी कोणती फजिती होईल काही सांगता येत नाही, ऐन वेळेस काय होईल काही सांगता येत नाही, पुढे काय घडेल पुढे काय होईल, कोणती वेळ येईल, कोणती परिस्थिती येईल, कोणती स्थिती येईल काही सांगता येत नाही. म्हणून नेहमी सावधान राहिलं बरं. म्हणून नेहमी सावधान राहा, सतर्क राहा, जागरूक राहा, दक्ष राहा, मन शांत ठेवा, मन सुंदर ठेवा, प्रगती करा, विकास करा, कार्य करत राहा, मनात विचार चांगले ठेवा, सुंदर मन ठेवा, सुंदर विचार ठेवा, चांगलं वागा, चांगलं बोला, चांगलं राहा, आचरण चांगलं करा, व्यवहार चांगला करा, तर तुम्हाला कशाची भीती वाटणार नाही. अशा प्रकारे जीवन जगत असताना भीती आणि अज्ञान यापासून सुटका करण्यासाठी तुम्हाला एक तर शिक्षण घ्यावं लागेल, चांगलं शिकावं लागेल, सुशिक्षित व्हावे लागेल आणि दुसरं म्हणजे मन धीट ठेवावं लागेल आणि सावधान, सतर्क, जागरूक, दक्ष राहावे लागेल. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.